समोर माझ्याकडे समोर येते होल्ड करा, थांबायचं सगळ्यांनी. झाला असेल तर बघा समोर येते सगळे समोर. स्माइल करा छान. हो एकच मिनिट जाऊ समोर. सतीश सर्वात प्रथम म्हणजे दरवर्षी माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं रक्तदान शिबिर दरवर्षी आम्ही सातत्यानं घेत असतो. त्याला आमच्या ह्याला चांगला प्रतिसाद मिळतो. कारण रक्तदान हे श्रेष्ठ दान म्हणलं जातं आणि रक्तदान हे आम्ही दरवर्षी जरी करत असलो तरी ज्यांना ज्यांना गरज पडते त्यावेळेला आम्हाला ब्लड बँकेकडनं सहकार्य लागतं. इतर ठिकाणी आपल्याला थोडेफार प्रोसेस फी भरून मग ते ब्लड मिळतं. इथं तसं नाही. इथं आपण ज्या बँकेला आपण देतोय ती बँक आपण नुसतं सांगितलं तरी ते कुठल्याही प्रकारची आकारणी किंवा फी घेत नाही. डायरेक्ट रक्त ज्या पेशंटला गरज आहे त्यांना देतात. आणि हा उपक्रम अशा पद्धतीने राबवल्यामुळे लोक आमच्याकडे येतात जे गरजू आहेत त्यांना खरोखरच लागणार आहे येतात. त्यामुळे त्यांच्याशी आमचा एक वेगळा ऋणानुबंध तयार होतो. म्हणून दरवर्षी माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे रक्तदान शिबिर होतं. आजचं हे रक्तदान शिबिराचं उद्घाटन आमचे सोनार असोसिएशनचे आमचे सगळे अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांचे सगळे पदाधिकारी त्यांच्या हस्ते आज रक्तदान शिबिराचं उद्घाटन झालं. मी पण त्या असोसिएशनचे आभार मानतो. आणि दरवर्षी हे रक्तदान शिबिर आमचं वर्षातून 2 वेळा असतात. एक आमच्या भावाच्या नावाने ट्रस्ट आहे, त्या ट्रस्टच्या नावाने आणि माझ्या वाढदिवसा दिवशी असं वर्षातून 2 वेळा रक्तदान शिबिर असतं आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. दादा समोर. दादा समाजामध्ये नुसता नेता होणं सोपं असतं पण लोकनेता होणं खूप अवघड आहे. असा हा आमचा लोकनेता माननीय जयवंतदादा भोसले यांचा आज वाढदिवस. यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी जवळपास 25-30 वर्ष झाले रक्तदान असेल, अन्नदान असेल आणि श्रमदान असेल या दानासारखं कार्य दादांच्या वाढदिवसानिमित्त केलं जातं. याच्यासारखं भाग्य आमच्यासारखं कुणालाच नाही. मी सर्वांना विनंती करेन की त्यांनी सर्वांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घ्यावा. आणि आता जर मागे बघाल तर हा एकमेव नेता असा आहे की यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करण्यासाठी गर्दी झालेली तुम्हाला बघायला मिळेल.